कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, काल झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि आज सांगता केली जाते ते म्हणजे गोपाळकाल्याने आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जे काही गोपाळकाला कसा पार पाडला तो दहीहंडी फोडून त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता आपण चाललो आहे आपल्या पेंडुगावमध्ये श्रीदेव गवदेवाच्या मंदिरामध्ये। तिथे पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडली जाणार आहे, हंड्या बांधल्या जाणार आहे, त्यानंतर त्या फोडल्या जाणार आहे, ते आपण बघणार आहोत। आणि पुढच्या व्हिडिओमधून बघणार आहोत ते म्हणजे आपल्या वाडीमध्ये 2 श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा पार पाडला गेला, त्याची सुद्धा सांगता कशी केली आहे, म्हणजे गोपाळकाला कसा पार पाडला होतो हे पण तुम्हाला थोडक्यात पुढच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर आता आपण गवदेव मंदिरामध्ये जाऊया, त्या ठिकाणी श्रीचं दर्शन घेऊया, पारंपरिक पद्धतीची दहीहंडी बघूया आणि त्यानंतर तिथे प्रसाद वगैरे घेऊन आपण परत घरी जाणार आहोत। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आणि हे बघ, हंडी घेऊन येलो, आता ती आपल्या मंदिरामध्ये बांधली आहे, त्याने फोडली आहे। चल, येत आहे मी आता। म्हणजे जवळपासच आपल्या आवाज येतो, त्याच्यामुळे आपण तिकडे थांबलो आहे, कारण त्या ठिकाणी गाणी वगैरे लागले, कॉपीराइट क्लेमचा प्रॉब्लेम येऊ शकतो। आता आपण मंदिराकडे जाऊया। आणि म्हणजे आता आपण मंदिरामध्ये झालो आहे, आपण श्रीचं दर्शन घेऊया। काय काय असतं याच्यामध्ये? सुंठवड्यात सुंठ आणि सुंठ आणि खडे साखर आणि धना पावडर मिक्स करून सुंठवडा म्हणजे कसं वाटतं, झालं आपण जवळ आला असता ना असं होतो त्याच्यापासून आणि मिरी कमी प्रमाण नसते ना। पहिली देवाच्या समोर ठेवली जातात। इकडे मानाची हंडी, देवाची हंडी। तर मंडळी, अशा प्रकारे आपण आता श्रीचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर आपण सुंदर असं मंदिर आहे। आता थोड्या वेळा सर्व जण जमतील आणि त्यानंतर मानाची हंडी, देवाची हंडी या सर्व हंड्या या ठिकाणी बांधून फोडल्या जाणार आहेत। तर माझ्या मागे बघा, निसर्गाच्या सानिध्यात हे सुंदर असं मंदिर आहे।
तर मंडळी आता सुंटवडा आणि प्रसाद दिला जाते बघा.
गाडगं बांधले जाते आणि ते आता फोडलं जाणार आहे. बघा काय शोधतात काय नाही. तर मंडळी आपल्याला हे बघा ही हंडीची कपची आणि त्याच्यावर थोडे पैसेही देवायचे असतात, ते ठेवावे लागतात, खर्च नाही करायचे असतात ते. आणि आता दुसरी इथे बांधताय आपण घरी चाललो आहे. आता हे सर्वजण आपल्या वाडीमध्ये जातील आणि तिथे गोपाळकाला साजरा करतील. आणि आता आपण आमच्या वाडीमध्ये चाललो आहे, कारण आमच्या वाडीमध्ये 2 श्रीकृष्णाच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचे विसर्जन गोपाळकाला आहे ना पार पाडलं जाणार आहे, ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे असा होता कोकणातील पारंपरिक पद्धतीचा गवळदेवामधील श्रीदेव गवळदेव मंदिरमधील गोपाळकाला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.